निघतोय आणि विशेष करून आम्ही जिथं जिथं जातोय लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना एवढा आशीर्वाद देत आहेत। प्रत्येक जण आम्हाला सांगतायत सन्माननीय एकनाथभाई शिंदेनी आम्हाला लाडकी बहीण योजना दिली आहे, आम्ही यावेळेस शिवसेनेलाच मत देतो, अशा पद्धतीने आम्हाला चांगली साथ भेटत आहे। दादा एकच मिनिट वाटलं काय सांगाल आजची ही लढत आपली स्टेट भाजपाबरोबर आपल्या मित्र पक्षाबरोबर होत आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल आणि जनतेचा आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद भेटत आहे? जनतेचा आम्ही त्यांच्या घरोघरी प्रचाराला गेल्या वेळेस त्यांनी प्रत्येकाच्या त्यांच्या मनातला वर्षाला फक्त एकदा येऊन गेले, अजूनही त्यांनी तोंड दाखवलेलं नाही। यावेळेस 5 वर्षानंतर ना यावेळेस येऊन गेले म्हणून सांगितले आणि त्यांचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न आणि गटारीचा प्रश्न, काही समस्या बहुत बोरिंग वगैरे ते काही समस्या त्यांच्या सोडलेल्या नाही, ते सगळं जनतेच्या 24 तास आम्ही त्यांच्या सेवेत राहू, त्यांचं काम आपण करून देऊ। एकच मिनिट आजच्या या निवडणुकीसंदर्भात तुम्ही बोला प्रचाराने। जे मागील नगरसेवक आहेत कुठलाही अभ्यास न करता की इथं झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीवासियांना फक्त कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करण्यासाठी रोडचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहेत, पण त्याचा अभ्यास न करता की ड्रेनेज लाईन कुठल्या पद्धतीने केली पाहिजे, इथं चढ उतार किती पाहिजे याचा कुठलाही अभ्यास न करता फक्त कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करून देण्यासाठी हे लोक आतापर्यंत काम केलेले आहेत की आता झोपडपट्टी आपल्या शासकीय रोडवर गेली राहते, अशा ठिकाणी ड्रेनेजचं पाणी अक्षरशः घरात घुसतं आहे की त्यांनी कुठलाही त्या खड्डा वगैरे न मारता वरच्या वर कामं करून लोकांना बसून हे सर्व कामं करून घेतलेले आहेत। लई त्रास होतो आपल्याला, त्या वेळेला आपण सगळं त्रास सोसलेला आहे आणि 50 वर्षाच्या आतून इथं आम्ही नगरसेवकाचं सगळं बघितलेलं आहे। आता व्यवस्था हे लेडीजासाठी आम्ही लाडकी भाऊ लाडकी बहीण आपल्या पाठीमागं सहाय्य म्हणून आम्ही ठरवलेलं आहे, लेडीजला मिळालं। मैदानात इथं उभारले ना आता जिंकून येणार आणि जे महिलाचं अडचण खूप आहे ना, आम्ही आता सगळेजण बघा चौघं पण किती अडचण आहे तिथं, काय बोलायला पण मला हे होईना तेवढं अडचण आहे। आता आम्ही चौघं पण करू शकतो आणि लाडकी बहिणीची योजना नाही याच्यामुळे आम्ही पुढं चाललो, एवढंच विनंती। जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 18 मधून आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे। ह्या प्रचारादरम्यान नागरिकांचा अत्यक्ष या प्रभागात नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि या प्रचारामध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेत्रे साहेब, तसेच आमचे जिल्हा प्रमुख अमर पाटील असे अनेक मान्यवर येऊन गेले आणि नागरिकांचं एकच मत आहे, यावेळेस आम्ही नवीन परिवर्तन घडवणार आहोत आणि तो नवीन परिवर्तन म्हणजे शिवसेना। आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद भेटला आणि विशेष करून लाडकी बहीण योजनेचा जो जनतेच्या डोक्यात बसलेलं आहे, कारण आजपर्यंत अनेक सरकार आले गेले, सन्माननीय एकनाथभाई शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना आणलं, त्या योजनामुळं अनेक गोरगरिबांचं आजची छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये मागील 10 वर्षापासून इथं नगरसेवक जे निवडून येत होते, काही 25 वर्षापासून येत होते, पण त्यांचं मत एकच आहे जनतेचं की हे फक्त आम्हाला इलेक्शनच्या पिरियडलाच येऊन भेटतात, त्यानंतर आमचं एकही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत आणि प्रत्येक नागरिक म्हणतात तुम्ही काळजी करू नका, यावेळेस आमचं मत शिवसेनेला आणि आमचे 4ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील। प्रभाग क्रमांक 18 मधील जनतेनं हे निवडणूक हातात घेतलेलं आहे। ह्या गर्दीवरनं तुम्हाला अंदाज काढता येईल की प्रभाग क्रमांक 18 मध्ये जे नगरसेवक यापूर्वी झालेले आहेत त्या लोकांनी त्यांचं निष्क्रियता दाखवलं आहे। त्याचं एक उदाहरण म्हणजे आज आमच्या मागे याला जनाधार आलं आहे, या जनाधाराचं 15 तारखेला मतामध्ये रूपांतर होऊन 16 तारखेला निकाल येणार आहे आणि आमच्या 4च्या 4 शिवसैनिक महापालिकेच्या सभागृहामध्ये आपला महापालिकेतलं 18 नंबरचा प्रभाग कारभार बघायला जाणार आहेत, हे आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो। या शिवसैनिकांमध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके युवक आहेत, लाडके भाऊ आहेत, अशा प्रकारचे सगळे या ठिकाणी या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत। मी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी सगळ्या आलेल्या माता भगिनींचा आणि लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आभार मानतो। सत्ताधारी पक्षाने जे प्रभागामध्ये चालवलेलं पंचवार्षिक योजना जेणेकरून 5 वर्षातून एकदाच भेट द्यायचं निवडणुकीच्या काळात आणि आपल्या धनशक्तीने लोकांना वळून हे करायचं, आता यांची लोक सर्व नागरिकांनी यांना ओळखून घेतलेलं आहे। आता यांची पंचवार्षिक योजना यावेळेस बंद पाडण्याचा निर्णय सर्व जनतेने घेतलेला आहे, हे आजच्या या गर्दीतून दिसून आलेलं आहे। नमस्कार, मी संतोष संघा। आम्ही नागरिकांचे होम टू होम प्रचार घेताना सगळ्यांचे नागरिकांचा प्रोत्साह चांगला भेटलेला आहे। सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न। राम राम मंडळ, राम राम।
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, अहो सत्तेसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट आणि आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, अहो ह्या लाडक्या बहिणीसाठी यांनी सगळं चालू केलं लाडक्या बहिणीला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय केलं माहिती आहे का, आणि तो एस टीमध्ये महिलांना अर्ध तिकीट चालू केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबच, कारण जिकडं निष्ठावान तिकडं धनुष्यबाण, आपला स्वाभिमान धनुष्यबाण, विकासाची शान धनुष्यबाण. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्वसामान्यातून हे सगळे असणारे हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, परंतु काही अर्थ नाही. सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणारी एकमेव ती शिवसेनाच. आणि ज्याच्या तुमचं जे मत आहे त्या मताला जागरूक राहणारी, जैसा बोले तैसा चाले, तुका म्हणे त्याची वंदवी पावले, आणि हातात घेऊन झेंडा भगवा आणि मराठी माणूस जगवा म्हणून ही शिवसेना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी केली. आणि तुम्हा आम्हासाठी रस्त्यावर उतरणारी, काम करणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेना. आणि तुम्हाला सांगतो, हे आपणारच संघ असतील, पाचकंडी असतील, निंबाळकर असतील, हे सगळे उमेदवार म्हणजे तुम्ही उमेदवार आहेत. आणि तुम्ही आणि शिवसेनेत बाळासाहेबांनी सांगितले होते सर्वात मोठा जर कोण असेल तर शिवसैनिक, म्हणून तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात. आणि जिकडं श्रेष्ठ आहेत तिकडंच विजय होतो आणि सत्याचा विजय होतो. हे किती बी राहू द्या, हे महापौर इथले होते, काय विकास केला, डोंबल्याचा विकास केला, त्यामुळं भकास केला. जर विकासाची शान ते धनुष्यबाण. रामराम मंडळी, रामराम, जय महाराष्ट्र, करा कष्ट, होऊ नका भ्रष्ट.